मध्य प्रदेशामधल्या धार मंदिर मशीद या वादावरती आता मोठा निर्णय समोर येतोय। धार भोजशाळा ही मंदिराचीच जागा आहे। इंदूर हायकोर्टानं हा निर्णय दिलाय। परमार वंशाच्या राजा भोज याच्या काळामध्ये हे संस्कृत शिक्षणाचं केंद्र होतं, असाही निर्णय इंदूर हायकोर्टामधून देण्यात आलेला आहे। इंदूर हायकोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची माहिती देतात। सोमेश, काय नेमकं हे प्रकरण आहे? सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय झालंय आणि हा निर्णय किती महत्त्वाचा आहे? भोजशाळेला मंदिर घोषित करत आजपासून तिथे नमाज अदा करण्यासाठी बंदी पूर्णपणे उच्च न्यायालयाने केलेली आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याविषयीचा खटला विष्णुशंकर जैन यांनी दाखल केलेला होता। तसेच काही हिंदू पक्षकारांनी तिथे हा खटला दाखल केला होता। अनेक वर्षांपूर्वी तिथे भोजराजांच्या काळापासून एक भोजशाळा होती असा समज होता, परंतु त्या ठिकाणी काही परकीय आक्रमकांनी त्यावरती ज्या पद्धतीने बाबरी उभारली होती त्यानुसारच प्रकार हा मध्य प्रदेशातल्या भोजशाळेचा झाला होता असा आक्षेप हिंदू पक्षकारांनी घेतला होता। आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे की भोजशाळा ही हिंदूंचीच जागा आहे, एक प्रकारे ती मशीद नाहीये आणि तिथे नमाज अदा करण्यास मनाई केलेली आहे। तसेच पर्यायी जागा मशिदीसाठी शोधण्याची परवानगी सुद्धा उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दुसऱ्या पक्षकारांना दिलेली आहे। अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी।